चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडवा हा फक्त सणच नाही तर एक प्रकारचे नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी हे विजयी, सुख, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही कोणतेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता किंवा खूप मोठी खरेदी पण करू शकता. त्याचबरोबरच गुढीपाडव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि ह्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली, घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंद उत्सव साजरा केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते. गुढी उभा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा वापर केला जातो, जसे की बांबूची काठी, तांब्याचा कलश, कडुलिंबाची डहाळी, साखरेचा गाठीहार आणि त्याचपैकी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर साड्यांचे काही शुभ रंग असणार आहेत की जे तुम्ही गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसवू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी. त्याचबरोबर गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आणि असे काही 5 शुभ रंग आहेत की जे अतिशय शुभ मानले गेले आहेत. तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर मी आज असे काही 4-5 रंग सांगणार आहे की त्यापैकी तुम्ही कोणताही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसवू शकता. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का? खरं तर शक्य झालं तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी पण आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली नवीन साडी शिल्लक असेल तर तुम्ही ती पण गुढीला नेसवू शकता. फक्त लक्षात ठेवा, ती साडी चांगल्या रंगाची असेल किंवा काठापदराची, खणाची असेल, जरीची किंवा रेशमाची साडी असावी, हे लक्षात घ्यावी. कोणतीही धुतलेली किंवा खराब झालेली साडी मात्र गुढीला नेसवू नका. एखाद्या वेळेस घातलेली तुम्ही असेल आणि धुतलेली नसेल तरीही चालेल, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. प्रत्येकजण नवीनच आणू शकतो असं नाही. पण फक्त न धुतलेली आणि घातलेली साडी असेल तर ही चालू शकते. पण हल्ली बरेच जण गुढीसाठी नवीन साडीसुद्धा खरेदी करतात आणि नवीन साडीसुद्धा घेतात. तर गुढीला नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी. कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे. आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज. त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी किंवा काठापदराची, खणाची अशा प्रकारची असली तरीही चालू शकते. केशरी रंग हा खूप शुभ आहे. केशरी रंगामुळे सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते. त्याचबरोबर केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे.
केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे सुद्धा प्रतीक आहे. हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे. याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत ही अग्नीला खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो, आणि त्यामध्ये लाल, पिवळा आणि भगवा पण रंग दिसतो, जो अंधकारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो. अशा प्रकारे ह्या केशरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीसाठी केशरी रंगाची साडी सुद्धा खरेदी करू शकता. तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल. त्यानंतर दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर त्याच संबंधित लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला गेला आहे. कारण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना पण शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. तसेच आपल्या सौभाग्याचे लेणे म्हणजे हळदी कुंकू, त्यामध्ये कुंकूसुद्धा हे लाल रंगाचं असतं. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता. तुम्ही गुढीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. त्याचबरोबर तिसरा शुभ रंग सांगायचा झाला तर पिवळा रंग हा सुद्धा अतिशय शुभ आहे. कोणतीही पूजा हळदीशिवाय पूर्ण होत नाही, कारण हळदीचा रंग सुद्धा पिवळा आहे. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, प्रसन्नता, बुद्धिमत्ता, विचाराचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. आणि यंदा गुढीपाडवा हा गुरुवारी असल्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. पिवळा रंग आपल्याला मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो. त्यामधूनच सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते. त्यामुळे तुम्ही ह्यावेळी गुढीला पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसवा. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसरा कोणता रंग हवा असेल तर हिरवा रंग हा सुद्धा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ आहे. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. शास्त्रामध्ये सुद्धा हिरवा रंगाला खूप महत्त्व आहे. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिलं तर मन शांत होतं. त्यामुळे हिरव्या रंगाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्याच रंगाची साडी घेतो, हिरव्या रंगाचा खण घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं. हिरवा रंग हा समृद्धीचे, शांततेचे, सौभाग्याचे, आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्याला शीतलता प्राप्त होते. हा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो आणि देवीलाही तितकाच प्रिय आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाशी प्रतिनिधित्व करतो. अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही हिरव्या रंगाची साडी पण गुढीला नेसू शकता. त्यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये, घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येईल. आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले त्या रंगाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे आणि हे रंग शुभ आहेतच. पण त्याचबरोबर तुम्ही गुलाबी कलर, राणी कलर, पोपटी कलर, चिंतामणी कलर, जांभळा कलर किंवा मँगो कलर ह्या रंगाची साडी पण गुढीला अवश्य नेसू शकता. गुलाबी रंग तर हा सर्व स्त्री वर्गाचा आवडीचा रंग आहे. गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रीचं वय कितीही असो, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपले मन देखील खूप प्रसन्न होते आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येते आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी पण नक्कीच नेसवू शकता.
पण काही असेही रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले आहेत. त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला आहे. त्यामुळे शक्यतो काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसवू नका. ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी नेसवू शकता. हे शुभ रंग आपल्याला नेहमीच शुभ फल प्रदान करतील. त्यामुळे गुढीला चांगल्या शुभ रंगाची आणि नवीनच साडी शक्यतो नेसवावी. कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते आणि ह्याच दिवसापासून आपलं वर्षसुद्धा सुरू होते. त्यामुळे हे वर्ष आपल्याला चांगलं सुख, समृद्धी, उत्तम आरोग्याचं जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो. त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण ह्या दिवसाची किंवा ह्या सणाची सुरुवात केली तर आपलं वर्ष हे नेहमीच सुख समृद्धीचं, आनंदाचं जाईल. कारण गुढी हे मांगल्याचे, सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातं. त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा नवीन रंगाची साडी नक्कीच नेसवा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.